त्यांची भाषा काय समजत नाही, काय बोला त्या डीएफ केला तेव्हा ते डीएफ टाका घेतले. आता सिरत काय माहिती ते बोला काही समजत नाही. नमस्कार मित्रांनो, मी केदार भोईर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आम्ही आता रूमवरनं बॅगा बिगा भरल्या गाडीत आणि आता चामुंडा हिल्सला आलो आहे. चामुंडा देवीचं दर्शन घेऊ आणि इथनं उटीला निघणार आहे. तशी गर्दी भरपूर आहे, बघू कसं काय दर्शन होतं का. त्यानंतर आम्ही निघू पुढच्या प्रवासाला. सकाळी सकाळी फ्रेश होऊन मस्त नाश्ता करायला आलो आहे. बरं बघू त्यांच्या इकडला इडली वडा ट्राय करून. तुझे नाश्ता करता पहिले नाश्ता करायचा, पहिले चहा पिते भाऊ, तेव्हा पोल्या ते जे तर पण हावऱ्यासारखा बी लागले मस्त मस्त करून. माझ्या आयुष्यातला सर्वात फेवरेट इडली मेंदूवडा. बाबा तुमने तो कभी खाया नहीं रहेगा. तुमने आ जाओ खा लो. रुद्राजे उचल. इथं गाडी खेचा काही चालले. आई झोली जा. चल ना जे ना. बाबा इथं आमच्या गाडीच्या मागे गार लावून गेले. आता गाडी निघायची कशी. अरे बाबा रोशनी दरवाजा खोलला इथं. यो ड्रायव्हर नवीन बसले भाई, नवीन गाडी घेतली इथंच. अरे नवीन गाडी घेतली. आता आम्ही आहोत बंदीपुरा नॅशनल रिझर्व पार्क मध्ये ना. इकडं हरणी बघा कसं. बकरी नाही त्याच्या हरणी. आता आम्ही बंदीपुरा रिझर्व पार्क मध्ये. तर त्या इथं गाडी चेक करायला घेतली. चेकिंग वगैरे करतात. अरे आणि माकडांचं प्रमाण खूप जास्त आहे इथे. कृपया येताना माकडांना ठायला घालू नका. ते रस्त्यावर आले तर बोला पूर्ण गाडी चेक केली आमची आणि पाण्याच्या बॉटल घेतल्या आमच्या. मेन वस्तू आमच्या होत्या काही. आम्ही तर सिगरेट नाही पीत, दारू बिरू काही पीत नाही, गांजा बिंजा ते शोक आपल्याला कुठला आहेच नाही. तरी इथले पोलीस चांगले पाईप ठेवला तेव्हा नाही घेतलं. तरी इथले पोलीस खूप चांगले. जायला जमा करणार होते इथं, ज्याची गाडी त्याला जमा जायचा जीवितच राहिलेला. जंगलातली म्हैस. फायनली उटीला आम्ही पोहोचलोय, पण इथं पाऊस भरपूर आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं स्टे नाही करणार. इथून आदियोगी कोईमुत्तरला जाऊ स्टे करायला. उटी लेकला गेलो, तिथं उटी लेक पण बंद आहे पाण्यामुळं. आता बोटनिकल गार्डनला आलोय, बघतोय कसं काय चालू आहे का आणि जातो गार्डनमध्ये. गार्डनमध्ये तर आलो, पण तर पाणी काही थांबाचं नाव घेत नाही. रुद्र रील्सचं काम चालू. जे काहीतरी बोल दोन शब्द तू बोलला ना बरं. भीती याची वाटते की पूर्ण आपला उडी भिजली. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जाऊ दे, जायला काय समजा ना, काय बोलणं काय नाही. जाऊ दे, तुम्ही गार्डन बघा कसं. गुलाबी साडी. इकडं बरं पडलं इकडे या साईडला झाडांवर. तेवढ्याच झाडा. हा दिल गार्डन गार्डन हो गया. हा एक सर्टिफिकेट बनवलं त्याच्या हातात. काय माहिती काय भेटलं ना काय नाही. इथं आलं असं वाटतं आम्हाला, सेम पलगम मध्ये आल्यासारखी फिलिंग होते. इथून कवा निघता झाले नाही तर व्हायचा हमला इथं. भाऊ हमला झाला तरी तुमचा भाऊ सोबत राहील. इथं इथे शूटिंग चालू आहे. कुल्फी हाताला आम्हाला इथे थांबायचा होता, कारण की क्लायमेट एवढा भारी आहे. पण पाऊस एवढा पडतो तर थांबू शकत नाही आम्ही इथं. बाहेर तुम्हाला व्ह्यू दाखवतो, थांबा.
पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आणि ड्रायव्हिंग करून हालत पण पूर्ण खराब झाली. आम्ही उटीला स्टे करणार होतो, पण पाऊस असल्यामुळं बोला इथे थांबून काय मतलब नाही, काय बघायलाच भेटलं नसतं. त्याच्यामुळे आम्ही आता आदियोगीला स्टे करायला आलो आणि आता आदियोगीला रूम घेतला आहे. विला टाईप आहे, मस्त आहे. बेडरूम आहे, इकडं समोर हॉल आहे, हा एक बेडरूम आहे आणि इकडं किचन आहे आणि इकडं मस्त जेवायला बनवून घेतलं आहे. रोशन भाई काय ऐकत नाही. कुकिंगचं काम रोशन करतो, तो सांगतो आता गाठायला जाय मी. तर सकाळी उठून फ्रेश वगैरे झालो. आता गाड्यात बॅगा वगैरे टाकल्यात. आता जाऊ आदियोगीचं दर्शन घेऊ आणि तिथनं आम्ही जाणार आहे मुन्नारला. तर राहा सोबत व्हिडिओ बघत. जय छत्री उलटी कर ना. हे आता बघू शकता तुम्ही, जय आपला काही एकनाथ शिंदे सरांना काही सोडत नाहीये. त्यांची छत्री बरोबर घेऊन आलाय. भाई दरार आहे शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे वाघ वाल्या सायकल वाल्या तिरेकला हेल्मेट सीटबेल्ट पण लाव. हे तोरा स्टँडच्या हातामध्ये बसला. तुम्ही आमच्या रोशन भाऊची फोटोग्राफी बघू शकता. आई खाली वाकून बिकून फोटो चालत. इथे प्रोफेशनल फोटोग्राफर आलेले आहे. ऑर्डर त्याची सांगा. मॉडेल पण दाखव, मॉडेल इकडे मागे छत्री धरून पण फोटोग्राफर तर उभा आहे, त्यांनी छत्री त्यालाच घेतली. चल गौरी रोशन जय माप जय जय माल दाखवतो किती मोठी. आदियोगीवरनं मस्त फोटो वगैरे काढून निघालो मुन्नारला. तर मध्ये तर गाडीचं सिग्नल यायला लागला, DEF लिक्विड कमी झाला आहे म्हणून. मग आता महिंद्राच्या शोरूमवर आलो आहे लिक्विड टाकायला. इकडं लिक्विड टाकतायत. %20 राहिला फक्त, तर गाडी सिग्नल द्यायला लागली. आता यांची भाषा काय समजत नाही, काय बोलतात त्या. DF केला तेव्हा ते DF टाकायला घेतले. आता किती रक्कम काय माहिती, काय बोलतात काहीच समजत नाही. आता 1 नंबर कॉमेंट झाली. शोरूम वरती आम्ही गेलो होतो. वॉचमॅनने गेट पास मागला, हात पुढे गेला, रोशनी जर हात मिळवला. काय बोलतो काय समजत नाही. आम्ही तरी काय करू आता. थोड्या टायमात पाय भरला तो. आता जरा केरळला आल्यासारखी फिलिंग येते. नारळी बिरली दिसायला लागले जरा. सर नारळीच आहेत झालं माग देतात तरी 70 रुपयाला नारळ. असं झाले अंक सोन्याच्या वेळा न्यायला. आता जेवायला थांबलो आम्ही अर्ध्या रस्त्यात. टाटो वगैरे देत नाही, नारळाच्या पानावर जेव्हा लागतो. आता अल्यावर नुसती बिलागतील. नुसता रगडा बिडा ना त्याला जेवढा घालल्या. चला जेवायला वगैरे झाला आमचा. जेवायला म्हणजे आम्ही राईसच मागवला, दुसरा चिकन फ्राईड राईस. तर चाललो मुन्नारला. ही रोशनची गाडी कोणी इकडे आणले का माहिती. काले उपली गाडीची तर हालत लय खराब झाली. त्याला धावा सांगता कोण धावाला मागणे. आता आम्ही केरळमध्ये आहोत आणि जयला जरा इमोशनल झाले जरा जास्त आठवण. याला बायकोची आठवण येते. नाही जय जरा जास्त इमोशनल झालंय.
जरा एक्सची जरा जास्त आठवण येते कारण की तिची सासरवाडी इकडे ना ज्याची एक्स इकडे ना ती सासरवाडी इकडे कुठं पोहोचलो आपण रोशन? मुन्नार मुन्नार इथनं आता मुन्नार 18 किलोमीटर आहे. 18 आणि 18 पूर्ण 18 किलोमीटर पूर्ण आता इथून घाट 18 किलोमीटर इथून घाट नाही पण पहिल्यापासून घाट लागले. हे पूर्ण साईडला चहाचे मळे आणि नुसते वॉटरफॉलच बघायला भेटतात. वॉटरफॉल आणि वॉटरफॉलच आणि साईडनं पूर्ण चहाचे मळे. बाजूने केल्यांच्या बाकी पण जात आहेत. चाय पियाला ये म्हणलं माय. गाडी चालू चालून हालत पूर्ण खराब झाले. ही गाडी कोणी घ्यायला मागत नाही. सांगतात तूच चालू. कोण बोललं घ्यायला मागत नाही गाडी? येताना पण चालवले 300 किलोमीटर चालले भाऊ. भले तुम्ही चालवले असेल 1000च्या वरती. क्लायमेट यांनी कोणी हात नाही लावला. क्लायमेट बघू शकता तुम्ही. नात नात ना चायला काली लोक की जास्त जास्त लागतंय. कुत्ती है वो. कुत्ती आहे कुत्ते कुत्ती है. केल्यानंतर काय करू आपण? जाऊ 1-1 लाख रुपये मोबाईल आला तिकडे डायरेक्ट आवाज नाही तिथेच एंट्री झाली भाऊ. फायनली आम्ही मुन्नारला पोहोचलेलो आहे आणि रूम वगैरे घेतलेलं आहे. ॲल्विन कॉटेज काहीतरी नाव आहे त्याचं रूमचं. आणि इथे आम्ही एक कुली हायर केलाय. बघा हे बोलू ॲल्विन कॉटेज आणि हा रिसेप्शन एरिया आहे आणि रूम दुसऱ्या मजल्यावर आहे. वर गेल्यावर दाखवतो तुम्हाला. 2 BHK कॉटेज भेटलेलं आहे आम्हाला. हा इकडे एक मास्टर बेडरूम आहे. एक इकडे एक बेडरूम आहे. हा पण मास्टर आहे. आपला कॉमन आहे का. आणि इकडे किचन आहे. का चिकन पाणी पडलं इथं. रूमवर तर पोहोचलो आम्ही पण बाहेर पाऊस एवढा आहे का सांगू शकत नाही. आता उद्या पण काय सांगू शकत नाही आम्हाला बघायला भेटेल का नाही. आणि इथं पण जर पाऊस जास्त असला तर उटीसारखं आम्हाला जायला लागेल इथून पण. इकडं रोशनने जेवायला बनवायला घेतले. राईस कुकर आम्ही बरोबरच आणले. किचन वगैरे आम्हाला मस्त भेटलेलं आहे. काय टेन्शन नाही. जेवायला मस्त रोशनच रेडी केलंय. आज काय बनले स्पेशल रोशन? एक अंडा कढी आहे आणि दुसरं दाखव रोशन. तो खोल जरा बघू दे काय. मस्त कोलंबी बनवलेली आहे ग्रेव्ही मध्ये. ए बाबाजी इथे भांडणात आले. अंड्यावले भांडणात आले बाबा. अंड्यावले भांडणात आले तिकडे तो ते ज्या काय आमचा थोपन आहे तो बा ऐकत नाही. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.